काळमवाडी नदीपात्रात 2 युवक पर्यटक गेले वाहून। राधानगरी तालुक्यामध्ये वर्षा पर्यटनाला येताय तर सावधान, पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे प्राण गमवावे लागत आहेत। काळमवाडी आणि राधानगरी धरण क्षेत्रात अनेक दुःखद घटना घडत आहेत। त्या हुल्लडबाजीने व धोकादायक ठिकाणची माहिती नसल्याने अशीच एक घटना आज सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली। काळमवाडी धरणासमोरील दूधगंगा नदीपात्रातील डोहाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने निपाणी येथील 2 युवक पर्यटक वाहून गेले आहेत। शोध मोहीम सुरू आहे। घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील निपाणी येथील 12वीचे व 13 वर्गमित्र राधानगरी तालुक्यामध्ये वर्षा पर्यटनाला आले होते। यामधील निपाणी येथील आंदोलन नगर राहणार गणेश चंद्रकांत कदम वय वर्ष 18 हा युवक धरणासमोरील पाण्याच्या डोहात उतरला। त्याला पोहता येत नसल्याने डोहात बुडू लागला। तो बुडताना गाडीचा ड्रायव्हर प्रतीक पाटील वय वर्ष 22 याने पाहिलं। तो गणेशला वाचवण्यासाठी गेला असताना एकमेकांना मिठी मारल्याने बुडाले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। सदर घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव गायकवाड, पोलीस भैरवनाथ पाटील, रघुनाथ पवार, मंडल अधिकारी सुंदर जाधव, तलाठी मनोज कुमार भोज हे उपस्थित होते। बचाव कार्यासाठी असणारे जयसिंग किरुळकर, धोंडीराम राणे हे नदीपात्रात उतरून शोध कार्य चालू आहे। पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अडथळा निर्माण होत आहे। शोध मोहीम सुरू आहे अशी माहिती राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितली आहे। काळमवाडीहून दूधसागर न्यूज 9 साठी मुख्य संपादक महेश पाटील आणि कार्यकारी संपादक अविनाश तराळ सर।